ट्रेलर आपण पाहिला, सुसाट धमाल होता. म्हणजे ट्रेलरलाच एवढा ऑडियन्समध्ये मजा मस्ती दंगा झाले. आय एम रिअली लुकिंग फॉरवर्ड टू द फिल्म. पण तोपर्यंत तुम्हाला काही प्रश्न माझ्याकडून आणि नंतर आपण मीडियाकडनं 3-4 प्रश्न घेणार आहोत. 3-4च, कारण वेळेचा प्रश्न आहे. सो हा चित्रपट आता ह्याच्या आधी तुम्ही अजून एक आधी सिनेमा केला होता, पण तो डिरेक्टली OTTवर रिलीज झाला. पण ह्या चित्रपटाचे निमित्त आणि एवढे सगळ्या सिनेमांमध्ये तुम्ही काम केलेलं असताना तुम्ही मराठी सिनेमात पण काम केलंय, पण निर्मिती करावी हे तुम्हाला का वाटलं? कारण मराठी थिएटर किंवा मराठी फिल्म्स हे नेहमीच मला खूप आवडायचे आणि त्यांच्यात सब्जेक्ट पण चांगला असतो, फॅन्टॅस्टिक ॲक्टर्स असतात आणि वेगवेगळे सब्जेक्ट्स हँडल केले जातात आणि दॅट इज वॉट अट्रॅक्टेड मी. आणि ऑफकोर्स मी महाराष्ट्रीयन असल्यामुळे मला आपलं कल्चर, आपली राहणसहाण, आपली सगळं म्हणजे आपलं जे सगळं असतं ते खूप जवळून माहिती आहे. त्याच्यामुळे मला असं वाटलं की मराठी फिल्म करायची आणि निर्मिती करायची, पण केली तर मराठी फिल्म वाव, वी आर लकी. सर, ही फिल्म तुम्ही थिएटरमध्ये रिलीज करणार आहात, तर थिएटरमध्ये रिलीज केलीच पाहिजे, चित्रपटगृहातच हा सिनेमा आला पाहिजे, असं का ठरवलं? कारण सगळ्या लोकांना एन्जॉय करायला येतं. आधीची फिल्म पण थिएटरमध्ये रिलीज करणार होतो, त्यावेळी नेटफ्लिक्सनी पाहिलं आणि त्यांनी सांगितलं असं नाही, मी चेक क्लीन आणि तुम्ही फिल्म द्या. आणि आम्हाला वाटलं दुसरीकडे जाईल, सगळं जग होणार. कारण आता काय झालंय, ग्लोबल सिनेमा हे प्रसिद्ध झालंय. या OTTमुळे सगळेजण सगळ्यांचं पाहतात. या पॅन्डेमिकमध्ये सगळ्यांना माहीत असणार की कोरियन फिल्म्स, स्पॅनिश फिल्म्स, हिंदी फिल्म्स, तेलुगू फिल्म्स, मराठी फिल्म्स सगळे पाहून घेतले. तर आम्हाला काय वाटलं, त्या पहिल्या फिल्ममध्ये थोडंसं वाढवूया ऑडियन्स आपल्या फिल्म्सचा, आणि रिॲक्शन्स खूप चांगले मिळाले आणि नेटफ्लिक्सचं खूप आवडलं. फक्त प्रॉब्लेम काय होतं, आपल्या माणूसला सगळ्यांना नेटफ्लिक्स नव्हतं आणि आपल्या गावात जागाना, डिस्टंट लास्ट माइल जागाना, तिथे नेटफ्लिक्स बघायला कठीण पडलं. तर ह्या फिल्ममध्ये आम्हाला काय वाटतं की सगळ्यांना बघू दे, कारण आतून हे सगळं अर्थ चांगलं आहे, पण हे एन्सेम्बल कास्ट आहे. हे सगळेच प्रसिद्ध सिनेमामध्ये, टेलिव्हिजनमध्ये, स्टेजमध्ये इथे बसलेले आहेत. तर आणि आपला डिरेक्टर्स आणि रायटर्स आणि सिनेमॅटोग्राफर्स आणि माझा EP आणि डॉक्टर आसगावकर एवढे छान content बनवलंय. I can't tell you how simple it was to work with them because they got along very well. And आमच्याकरता हा project म्हणजे when you're starting your career in making films, and I don't come from this background, and I'm very humble in saying you guys know much more than I do, but I know good art and I know creativity. हे सगळे जण दुसऱ्या लेवलवरती आहेत. माझ्या समजनी सगळ्यांना पाहिलं पाहिजे, कारण हे ॲक्टिंग, हे फ्रेमिंग, हे गाणं सगळं व्यवस्थित केलं आहे आणि धमाल आहे. इट्स सो फनी. एव्हरी टाइम आय सी इट, अनियन सारखं आहे. एक पील काढायचं, आणखीन आतमध्ये आहे, एक पील काढायचं, आणखीन आहे. आणि मी काय 6-7 वेळा बघितलंय आता, तर प्रत्येक वेळी मी काहीतरी शिकतोय. मग सबटायटल्स लावले, कारण थोडंसं भाषा वेगळी आहे ना, ते कोस्टल भाषा आहे थोडीशी, मालवणी, कोकणी थोडी. आणि त्याच्यात पण मजा आहे. तर थोडंसं मला पण शिकणं मिळालं ह्याच्यात, पण तसंच पाहिजे. तर त्याच्यामुळे मला वाटतं सगळ्यांना पाहिलं पाहिजे. मॅम, मी तुमच्या आधीच्या इंटरव्ह्यूजमध्ये बघितलंय की तुम्ही तुमचे स्वतःचे सिनेमे थिएटरमध्ये जाऊन बघायचात बॅक इन द डेज. तर ह्या सिनेमाच्या निमित्ताने पण थिएटर व्हिजिट्स होणार आहेत का? हो, नक्कीच होणार आहेत. कारण येस कारण ही फिल्म आम्ही खूप प्रेमाने बनवली आहे आणि जेव्हा ती लोक बघतील तर आय वॉन्ट टू सी देअर रिॲक्शन्स, आय वॉन्ट टू बी देअर आणि एन्जॉय द फिल्म विथ दॅम. म्हणजे त्यांच्याबरोबर एका छान अशा ह्याच्यात मस्तपैकी हसायचं आहे, थोडंसं रडायचं आहे, थोडंसं एक्सपिरियन्स ऑल इमोशन्स विथ दॅम.
ग्रेट. या सिनेमाच्या अर्थात वी हॅव अ फिमेल प्रोड्युसर, DOP एक बाई आहे, प्रोडक्शन डिझायनर बाई आहे आणि 5 जबरदस्त ॲक्ट्रेसेस आहेत. तर ह्या विमेन गँगबद्दल आणि त्यांचं काही स्पेशल पोझिशनिंग आहे का? अहो बायकांचं स्पेशल पोझिशनिंगच असतं लाईफमध्ये नाही का. इंगळे मानतायत एकदम. कारण सगळे त्याच्या रूममध्ये जाऊन त्यांना छळायचे म्हणून. आपण नाही, पण सिनेमाची खरंच, इंडियन सोसायटीमध्ये नेहमी जी घरची स्त्री असते ती सगळं सांभाळत असते. आणि जसं भारतीजींचं कॅरेक्टर आहे ह्याच्यात की बाबा उतरताही येत आहे, जरा सगळे घाबरतात तिला बेसिकली. आणि तिच्यासमोर असं बोलू नको, हे करू नको. आणि सगळे कॅरेक्टर्स असे आहेत ना, खूप रिलेटेबल आहेत. म्हणजे मला असं त्यांना बघून हां माझी एक काकू होती ती अशीच होती असं आठवतं, किंवा हां माझी आजी असंच बोलायची, किंवा माझी कझन हे असं करायची. तर प्रत्येकाला रिलेटेबल कॅरेक्टर्स आहेत इथे. आणि सगळ्या ज्या विमेन आहेत, व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग विमेन इन द मूवी. ग्रेट. तुमचं पॅशन आणि प्रोफेशन दोन्ही फिल्म इंडस्ट्री, ॲक्टिंग आहे. पण सर तुमचा एक वेगळा प्रवास झाला. you've of course you're a doctor, but you've moved towards production as well. You've become a producer. तर हा प्रवास किंवा हे ट्रान्झिशन कसं काय झालं? थोडंसं पार्टनरशिप आहे ना लग्नात आणि लाईफमध्ये. तर तिची इच्छा होती की फिल्म्स प्रोड्यूस करूया. मला फायनान्शियल्स आणि वर्कफ्लो खूप कळतं आणि मला डिजिटल खूप कळतं. तर हे सगळं बनवून पहिला प्रॉडक्ट होता एज्युटेक, डान्स विथ माधुरी. मग ते फिल्म कंपनी R&M मूव्हिंग पिक्चर्स आलं आणि पहिली फिल्म बनवली. 1000 एक स्क्रिप्ट्स ती आणि डॉक्टर आसगावकर बघतात आणि ग्रीनलाईट फक्त थोडीशी करतात, 5 ते 10, आणि हे दुसरं आहे. आणि मग ते सगळं मिळून कॅस्टिंग हे सगळं प्रोसेस मला शिकायला लागलं. पॅन्डेमिक मध्ये मला सगळं कॅमेरा सिनेमॅटोग्राफी, लाइटिंग, कारण कोणी नव्हतं राईट. तर थोडं यूट्यूब चॅनल्स बनवलं, हे केलं ते केलं. काय समजलं, सगळ्या जणात थोडंसं कर्नल ऑफ जीनियस आहे. आणि आपल्या सोसायटीमध्ये फक्त डॉक्टर्स आणि इंजिनियर्स बनवतात. मी म्हणतोय सगळ्या मुलांना, आपल्या मुलांना काय हवे ते करू दे. कारण इंडिया रिच आहे. काय रिच आहे माहिती आहे? लोकात. वी हॅव 1.412 बिलियन पीपल. आणि काय करू शकतो, अँड नॉट जस्ट 1.412. हे लोक कल्चर सगळं व्यवस्थित आहे. सो फॉर मी आय वॉज ऑलवेज क्रिएटिव्ह. अँड ती क्रिएटिव्हिटी जर तू एओर्टो बनवतेस का ग्राफ्स घालतेस का रोबोटमध्ये ऑपरेशन करते, तिथे पण क्रिएटिव्हिटी थोडी छिपायते. कारण एक जण ते दुसरे जण एकदम सारखे नाहीत राईट. तर ते सगळं क्रिएटिव्ह वापरून थोडंसं दुसरं पण केलं. आणि ह्याच्यात पहिला फिल्म इट वॉज सो मच फन. आणि तेव्हा पण कास्ट आणि क्रू खूप चांगलं होतं. अँड आय थिंक इट्स व्हॉट यू मेक, इट्स द एन्व्हायरमेंट अँड कल्चर यू क्रिएट that matters, and that's Maharashtra and that's India. So I'm very proud to be Indian, proud to be Maharashtrian, proud to be here. And we are absolutely privileged to have you in the Marathi industry. आता काही रॅपिड फायर काइंड ऑफ क्वेश्चन्स. द वर्ल्ड लव्ज युअर स्माईल. पण तुमच्या स्माईलमुळे तुम्ही कधी प्रॉब्लेममध्ये आला होतात का? एनी एम्बॅरेसिंग मोमेंट? स्माईलमुळे नाही, पण मी सांगेन की मला म्हणजे आईबरोबर बसायचे मी गायला, तर खूप आवडायचं. तर कधी कधी क्लासिकल चीजा असतात ना, त्या गायची तिच्याबरोबर. तर ती एकदा त्यांच्या गुरुजींच्या घरी गेलेली आणि मी पण गेलेली त्यांच्याबरोबर. आणि ती म्हणाली की माझी मुलगी पण गाते, हां छान गाते. तर त्या म्हणाल्या अच्छा काय गाते? तर हां क्लासिकल चीज गाते, माझ्यावर बसून गाते ती कधी कधी. आणि मग मी लहान होते तेव्हा, 4-5 वर्षाची. आणि मग आई म्हणाली चल गाऊन दाखव ना. तर काय गाऊ? तर काही गा. कुठचं गाव? कुठचंही गाणं, तुला जे गाणं आवडतं ते गा. तर मी सुरू केलं, पिया तू अब तो आजा. आई म्हणाली आय हॅव नेव्हर बीन सो अशेम्ड. ग्रेट. समजा एक फिल्म करायची आहे ज्याच्यामध्ये तुम्ही हिरोईन आहात आणि सर हिरो आहेत.
तर तुमची कुठली फिल्म आहे का जसं तुम्हाला काम करायला आवडेल? अरे रिअल लाईफ हिरो मिळालाय कुठे मी स्क्रीनवर राईट. रिअल लाईफमध्ये आय एम अ हिरो, सो आय डोंट थिंक आय नीड वन ऑन द स्क्रीन. आर्ट इमिटेट्स लाईफ, लाईफ इमिटेट्स आर्ट म्हणतात ना, तसं आमचं जीव आहे आणि तसं तुमचं जीव आहे. वी आर लिव्हिंग द बेस्ट लाईफ वी कॅन हॅव. वी हॅव ऑल ऑफ यू विथ अस, अँड सो दॅट मेक्स इट द बेस्ट. अँड there's no reason. Let's see what happens, but the idea is this is our life. You're seeing it, you're watching it in 3 dimensions in live, basically. So he's saying we are hero heroine of our own lives. लाईफ. ग्रेट. सर तुमच्याबरोबर कधी डान्स करतात का? हो करतात ना. करतात खूपदा. ग्रेट. आणि त्यांचं मराठी फार इंटरेस्टिंग आहे. तर तसं तुम्ही आम्हाला इमिटेट करून दाखवाल का? नंतर ऐकावं लागेल. ते काय ना, सगळा आपला जीव असतो. तर दुसऱ्यांचं ते कळतं, राईट. असं म्हणजे ह्याच्यावरती. ग्रेट. सर तुम्हाला 2 प्रश्न. माधुरी मॅमच्या फिल्ममधला कुठला फेवरेट तुमचा डायलॉग आहे का? कॅन यू? खरं म्हणाला मी आधी हिंदी बोलत नव्हतं, आता शिकलोय. पण लहानपणी मी US मध्ये वाढलो, तर तिथे आम्ही एवढे फिल्म्स नाही पाहिलंय. आय थिंक एवढे डायलॉग्स मी पाहिलेच नाही. सो इट्स अ हार्ड वन. उद्याच आहे शाहिद का भी बर्थडे का ये रुकेगा ना पॉपकॉर्न वॉर्न खाएंगे फिर जाएगा ना. अभी दूसरे अरे इधर काम करते खिलाओ कि दे रहे हो. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा पंचक हा 5 जानेवारी 2024ला रिलीज होणार आहे. प्लीज पोस्टर शेअर करा, ट्रेलर शेअर करा आणि थँक्यू टू एव्हरीबडी हुज कम हिअर. डॉक्टर नेने आणि माधुरी मॅम आपली रजा घेणार आहेत, पण ऍक्टर अवेलेबल आहेत 1-on-1 साठी. सो प्लीज फील फ्री टू चॅट विथ देम. थँक्यू व्हेरी मच. हा कार्यक्रम संपला असं मी डिक्लेअर करते. थँक्यू. पुढच्या दापर डॉक्टर नेने आणि माधुरी दीक्षित नेने, मी दोघांनाही स्टेजवर आमंत्रित करते. सर तुम्ही पहिल्यांदी 2 शब्द चित्रपटाबद्दल बोलावं. ओके. सगळ्यांना ऐकायला येतंय ना? माझं मराठी ह्यांच्यासारखं नाही आहे, थोडं वेगळं आहे. पण हे फिल्म कॉमेडी म्हणजे दुसऱ्या लेवलला नेतं आणि हे सगळे रिलेशनशिप्स सगळ्यांबरोबर व्यवस्थित प्ले केलेत. हे फिल्म आम्ही बनवलंय. मराठी फिल्ममध्ये थोडंसं अर्थ असतो, पण ते कसं काढायचं आणि कसं बघायचं, थोडंसं आज या स्टेजवरती पाहिलं. रिलेशनशिप्स कसे बाहेर आले, राईट. आणि रायटिंग बिलकुल म्हणजे काय वेडं वाकडं या आतून आम्हाला काय वाटलं, आम्ही पहिलं ऐकलं तेव्हा, तर हे जायलाच पाहिजे. जानेवारी 5ला कुठे असणार? थिएटरमध्ये, राईट. एकतर सर्वांना उपस्थित लोकांना माझा नमस्कार. तुम्ही सर्व आलात, थँक्यू सो मच, खूप खूप धन्यवाद. आणि आमची फिल्म चा आज ट्रेलर रिलीज होतोय पंचक. आणि आज तुम्ही बघितलं इथे जी पुरती स्टाकास्ट आहे ह्याची, काय धमाल करणार आहे ह्या मूवीमध्ये, इट इज अनइमॅजिनेबल.
जसं त्यांनी सांगितलं सावंतवाडीमध्ये ह्याचं शूटिंग झालंय आणि तिकडे लिटरली एका परिवारासारखे राहिले ती लोक. मध्ये पाऊस पडलेला, वादळ झालं आणि आम्हाला जरा चिंता झालेली की आता शूटिंग कसं होणार. पण दे ऑल वर लाईक तुम्ही काही चिंता करू नका, वी आर होल्डिंग फोर्ट अँड वी आर गोइंग टू डू दिस. आणि त्याच्यानंतर आम्ही विजिट केलेलं अँड वी थँक्ड ऑल ऑफ देम की एवढा छान त्यांनी शूटिंग पार पाडली आणि सगळं फिल्म अशी पटपट पटपट झाली, काय कळलंच नाही कधी. एवढे स्क्रिप्ट्स ऐकलेले आम्ही आणि त्यातून मला जेव्हा राहुल आणि जयंत आलेले आमच्याकडे ही स्क्रिप्ट घेऊन, तेव्हा मला ही स्क्रिप्ट खूप आवडली. कारण ह्याच्यातनं एक शिकायला पण काहीतरी आहे, पण विदाउट बिईंग प्रीची. एकदम एका सहज रीतीने ही गोष्ट सांगितलेली आहे आणि अगदी सहज रीतीने सगळ्यांनी असं ॲक्टिंग केलेलं आहे. आणि मला तर भारतीजी नेहमी काय काय आणून द्यायच्या. आपले गणपतीच्या वेळेला मोदक मला खूप आवडतात, तर ते. आणि जेव्हा सेटवर पण गेले, एवढं प्रेम आय वॉज सो म्हणजे ओव्हरवेल्म्ड. आणि आज पण आय एम फीलिंग दॅट. आणि फायनली द फिल्म इज गोइंग टू कम आउट. 5 जानेवारीला ही फिल्म रिलीज होणार आहे, तर नक्की नक्की पहा. कारण सर्वांनी एवढं छान काम केलं आहे आणि मला पण खूप मजा आली ही फिल्म बघून. कारण एक टॉपिक असा घेतला आम्ही, लाईक राहुल सेड, तो म्हणाला असं एकेका कॅरेक्टरला जर तुम्ही बघितलं तर सगळी भीतीने ती लोक ही झाली आहेत, पण आपण जेव्हा बघतोय ते त्यातनं खूप मजा येते त्याची. सो आय होप यू गाईज लाईक इट. आम्हाला तुमच्याशी अजून खूप गप्पा मारायच्या आहेत, पण त्याच्या आधी आपण सिनेमाचा ट्रेलर बघूया. सो विल जस्ट स्टेप डाऊन अँड विल सी द ट्रेलर. answer from me. All right. Star Wars बरोबर वाढलोय. ओके, तुम्ही दोघं सुपरस्टिशियस आहात का? इज देअर एनी सुपरस्टिशन दॅट यू फॉलो और No, I think इज देअर अ फिअर नाही, that you फिअर have? नाही. कधी कधी आपण उगाचच आपले असे काहीतरी बनवतो. जसं मी 12वीत असताना असं मला वाटलेलं ही एक्झाम माझी एवढी चांगली नाही जाणार, तर मी गेले आणि मस्त झाली एकदम. तर मला असं वाटलं हा शर्ट मी जो घातलेला ना ह्याच्यामुळे हे एक्झाम छान झाली. तर मग दुसऱ्या दिवशी दुसरी होती, परत तोच शर्ट घालून गेले. तिसऱ्या दिवशी परत तो शर्ट घातला. शेवटी आई म्हणाली अगं धुवायला पाहिजे हा शर्ट, तू कशाला जाते जसं घालून. आणि तेव्हा ती टेस्ट एवढी खास नाही गेली, चांगली गेली पण नॉट दॅट गुड. मग मला वाटलं हां त्या शर्टमध्ये काही नाही, आपल्याला आलं पाहिजे इथे, राईट. धुवायला पाहिजे होता. पण अशा छोट्या छोट्या गोष्टी होत असतात. आणि आय थिंक कुठेतरी लाईफमध्ये बॅलन्स असला पाहिजे. अंधश्रद्धा असते, श्रद्धा असते. लाईक राहुल म्हणाला, श्रद्धा ही आपल्याला खूप सशक्त बनवतं, आपल्याला स्ट्रॉंग करतं. अंधश्रद्धा कधी कधी आपल्याला वीक बनवतं. पण काही श्रद्धा, अंधश्रद्धा काही असो, आय थिंक लाईफमध्ये बॅलन्स पाहिजे. कारण शेवटी आपलं जे लाईफ असतं ते आपणच घडवतो, आपलं जीवन आपणच घडवणार आहोत. तर त्याच्यासाठी दुसऱ्यांचं ऐकून काहीतरी करायचं वगैरे, त्यापेक्षा तुम्ही आपल्यावर मेहनत करा आणि लाईफमध्ये तुम्ही पुढे व्हा. तर अशीच काहीतरी आमची ही फिल्म पण आहे. सो दॅट्स व्हॉट आय स्ट्रॉंगली बिलीव्ह. आणि आम्ही कुठेतरी असे थोडेसे सुपरस्टिशियस आहोत की जानेवारीमध्ये रिलीज होणाऱ्या फिल्म सुसाट चालतात. आणि ही फिल्म 5 जानेवारी 5 अरे श्रद्धा आहे की 5 तारखेला रिलीज होणाऱ्या फिल्म्स पंचक. फिंगर क्रॉस ना. सो पंचक 5 तारखेला रिलीज होणार आहे आणि ती सुपरहिट होणार आहे. त्यामुळे प्लीज गो अँड वॉच इट इन द थिएटर्स. आता आपण मीडियाकडनं काही प्रश्न घेऊया. इफ ओके या देऊ. हॅलो, नमस्कार. मी कल्पेश राज कुबल, महाराष्ट्र टाइम्स. डॉक्टर साहेब, तुमचं मराठी खूपच चांगलं आहे. तुम्ही कोणाकडे काही ऐकू नका, तुम्ही जे बोलताय ते छान बोलताय. माझा मित्र झाला तिथे. ग्रेट. धन्यवाद. प्रश्नाकडे येतो मी. जयंत सर आणि राहुल, खूप चांगला ट्रेलर कापलाय. खूप उत्कंठावर्धक आहे ट्रेलर. आणि माधुरी मॅमना माझा प्रश्न आहे की हा ट्रेलर बघून मला तर खूप चांगलं वाटतं की चांगली स्क्रिप्ट असणार आहे. तुम्ही जेव्हा ती वाचली तेव्हा तुम्हाला असं मोह आवरला नाही का? म्हणजे काय मला एखादा रोल मिळाला असता, मी एखादा सांगते लेखकाला की एक आणखी रोल वाढव, काय नेमकं घडलेलं? नाही, कारण मला असं क्लिअर होतं माझ्या मनात की जेव्हा ही फिल्म बनवू आपण फुल कन्व्हिक्शननी बनवायची आहे.
त्याच्यात काही असं गिमिक नाही करायचं आहे की माझ्यासाठी रोल घ्या किंवा असं घाला किंवा ते करा. आय वॉन्टेड इट टू बी प्युअर. आणि एवढे दिग्गज कलाकार आहेत आमच्याकडे ह्या फिल्ममध्ये, तर आय डिडंट थिंक आय नीडेड टू बी देअर, यु नो. म्हणजे माझा प्रेझेन्स खूप पाहिजे असं फिल्ममध्ये असं मला वाटलं नाही, कारण ती स्क्रिप्ट तशी नाही आहे. इट नीड्स दीज ॲक्टर्स. आणि जे कॅरेक्टर्स तुमच्या डोळ्यासमोर असे उभे होतील, म्हणजे यू जस्ट वॉच इट देन यू नो वॉट आय एम सेईंग. तर असे कॅरेक्टर्स पाहिजे होते, असे लोक पाहिजे होती. ऑफकोर्स कुठेतरी घुसता आलं असतं ते एखाद वेळेस माहीत नाही मला, पण कारण आय वुड हॅव लव्ह टू वर्क विथ देम. हिचकॉक, हां, म्हणजे कुठेतरी अशी बॅकग्राऊंडमध्ये उभी आहे वगैरे असं. पंचक टू काढू. मध्ये स्टॅनली प्रॉबेबली. पण हे स्क्रिप्ट मला खूप आवडलं आणि हे सगळे कॅरेक्टर्स जे आम्ही कास्टिंग केलं ते अगदी डोळ्यासमोर उभे राहिले. अँड आय थॉट दिस इज इट. आय मीन दिस इज द कास्ट. थँक्यू थँक्यू. नमस्कार, मी निलिमा कुलकर्णी. माधुरी मॅम, तुम्हाला पाहिलं की आमचा दिवस छान जातो. सो प्लीज अशी संधी आम्हाला वारंवार देत जा. फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन्स. खूप अप्रतिम ट्रेलर आहे, मला अतिशय आवडलं आणि खूप शुभेच्छा. माझा एक प्रश्न आहे की पहिलीसुद्धा जी फिल्म होती तुमच्या प्रोडक्शनची ती फॅमिलीसाठी होती आणि ही सुद्धा फॅमिलीसाठी आहे. तर असं काही ठरवलं आहे का की कुटुंबियांसाठीच आपण फिल्म करणार आहोत का असं काही ठरवलेलं नाही आहे? काय आहे? बघा, थिएटरमध्ये जायचं तर मजा आहे फॅमिलीबरोबरच बघायची फिल्म, यु नो. त्याची मजा आहे फ्रेंड्सबरोबर, फॅमिलीबरोबर थिएटरमध्ये जाऊन पॉपकॉर्न खात मस्तपैकी एन्जॉय करायचं. सो दॅट इज आ पर्पज. आणि आमची आयडिया पण तीच होती की अशाच फिल्म बनवायच्या ज्या सगळ्यांना एन्जॉय करता येतील. आणि आता आम्ही तुम्हाला मोठ्या पडद्यावर कधी बघणार आहोत तेही आम्हाला जरा सांगा प्लीज. लवकरच. थँक्यू. आणि कोणी आहे का बरे? मला इथून लाईटमुळे दिसत नाही. चित्राली चोगले. माधुरी मॅम, तुम्हालाच प्रश्न आहे खरं तर. तुम्ही दिलंय उत्तर त्याचं ऑलरेडी, पण समजा ही जी फिल्म आहे ही तुम्हाला ऑफर झाली असती तर त्या भूमिकांपैकी कोणती भूमिका होती जी तुम्हाला जर निवडायची संधी असती तर कोणती करायला आवडली असती? प्रश्न छान आहे. जरा डिफिकल्ट आहे, कारण प्रत्येक कॅरेक्टर असं क्वर्की आहे आणि प्रत्येक कॅरेक्टरमध्ये एक वेगळेपण आहे. कुठचं कॅरेक्टर? राहुल हसतोय तिथे बसून. राहुल. हां हां. आय डोंट नो, इट्स व्हेरी हार्ड टू से. सगळेच कॅरेक्टर्स मला खूप आवडतात त्यातले. डॉक्टर नेनेंना विचारायचं आहे मला की मगासपासून तुमची जी भाषा आहे ती फारच भावते, कारण की तुम्ही खूप उत्तम प्रयत्न करतायत. घरी येताना रिहर्सल झाली का सौ नेनेंसोबत? नाही, आम्ही आधीपासून मराठी बोलत होतो. एवढं असं शुद्ध नाही आहे, पण माझ्या आजीला फक्त मराठी येत होतं लहानपणी, तर त्याच्यामुळे आम्ही शिकलो. आणि आता परत येऊन 12 वर्ष झाली आणि त्याच्यामुळे रोज आमचे सगळे लोक मराठी बोलतात. आणि बाहेर पण आता मी इथेच राहतो, तर त्याच्यामुळे मुंबईत खूप लोक आहेत महाराष्ट्रीयन आणि प्रॅक्टिस होते चांगली. तर US मध्ये राहत होतो तर प्रत्येक समरला येत होतो, तेव्हा माझी भाषा खूप शुद्ध झाली आणि मग परत गेलो की थोडीशी कमी झाली. आता 12 वर्ष प्रॅक्टिस झालं तर काय प्रॅक्टिस नाही लागत. नमस्कार, मी निकिता. तुम्ही 5 वर्षाचे असताना गाणं गायलेलं इथे आम्हाला त्या गाण्याचे 2 बोल आमच्यासाठी. गाण्याच्या कोणत्याही तुमच्या आवडत्या 2 ओळी आमच्या सगळ्यांसाठी. माधुरी मॅम. हो, कोणत्याही तुमच्या आवडत्या 2 गाण्याच्या ओळी. भाभा बीबी भूभू भै भै भो भो. भाभा बीबी भूभू भै भै भो 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 भो. आणि भीतीची बाराखडी आठवली. वाव, हे या फिल्म मधलं गाणं आहे. पण त्यांच्यासाठी एक माझं पण गाणं म्हणते. नमस्कार मॅम. इथे एक मिनिट. म्हणजे हे पहिलं माझं गाणं एवढं पॉप्युलर झालेलं, तर
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 तेरा करूं दिन गिन गिन के इंतजार राजा पिया आई बहार. फॅब्युलस. लाईफ बन गई. येस. नमस्कार मॅम, रसिका शिंदे. मॅम इथे मराठी आणि हिंदी दोन्हीमध्ये बायोपिकची लाट आली आहे. इतकी वर्ष तुम्ही काम करताय, तुमचं नृत्य उत्तम आहे, अभिनय उत्तम आहे. तुमच्या जीवनावर बायोपिक यावा अशी नक्कीच इच्छा असेल तर तो कुणी करावा किंवा तुम्ही स्वतःच तुम्हाला करावासा वाटेल का? नाही, इच्छा कोणाची आहे? अजून वेळ आहे. आय थिंक अजून वेळ आहे. अजून खूप काही करायचं आहे जीवनात. अजून आय थिंक आय हॅव नॉट अचीव्ड इनफ. अजून करायचं आहे आणि मग बघू आपण. ग्रेट. वन लास्ट क्वेश्चन फ्रॉम द मीडिया. सिनेमाबद्दल कोणी आहे का? ट्रेलर आवडला ना सगळ्यांना? अरे फार वीक हो म्हणताय हो. हा, असं स्ट्रॉंग पाहिजे. सगळ्यांना सांग. शिट्ट्या शिट्ट्या पाहिजेत. अरे शिट्टी वाजायची तर अशी. फॅन्टॅस्टिक. सो पंचक हा चित्रपट 5 जानेवारीला रिलीज होणार आहे. मी आता पूर्ण टीमला स्टेजवर बोलवते. आपण एक फोटो अपॉर्च्युनिटी क्रिएट करणार आहोत. ॲक्टर्स अँड HODs प्लीज जॉइन अस. या मॅडम तुम्ही या साईडला जा. हां हां क्लीन या मॅडम. ॲक्टर्सने प्लीज स्टेजवरती यावं आणि टीमने सुद्धा. टीमने सुद्धा. पुढे मोबाईल कॅमेरा थोडा पाठी आहे. मोबाईल 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 खाली घे, खाली घ्या. मोबाईल. अरे फर्स्ट रो. मोबाईल फर्स्ट रो. आणि आज डॉक्टर आजगावकरांचा बर्थडे आहे. सो वी गोना कट द केक अँड सेलिब्रेट टू. सो प्लीज केक ऑन स्टेज. चश्मा लगाया वो. अरे दिग्विजय का भी बर्थडे है ना. मेरा बर्थडे अभी आने वाला है. दादा कैमरा लेफ्ट लो. अरे जाना यार नीचे यार. क्या लेफ्ट लो कैमरा. कौन है तो चलो साइड. ओ हीरो. अरे भागा. अरे यार ट्रैफिक तू बीच में आ गया. सब पूरा फ्रेम सेल्फी चला गया. ऐसा करवा. अभी फिर से ले रहा. एक ही बार है. कैमरे के परत आता. अरे कॅमेरा साईडला दादा. दादा दादा दादा. ए मोबाईल मोबाईल मागे. क्या बात. अरे दादूश. अरे हा का उठतोय. जाफर भाई थोड़ा मागे ना. थोड़ा मागे. जाफर भाई साईड. जाफर भाई हटो ना भाई. अरे हटो ना भाई. विराज मेन छाप रहा है. नहीं
अरे